नमस्कार मित्रांनो. आज 22 जुलै 2026. सध्या ज्याही राज्यामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, ह्या मित्रांनो घाटावर जास्त असणार आहेत, कोकणात जास्त असणार आहेत. त्याचबरोबर राज्याच्या उत्तर जो भाग आहे यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, नागपूर विभागात या ठिकाणी बऱ्यापैकी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. परंतु अंतर्गत जो महाराष्ट्र आहे, विशेषतः मराठवाड्यातील जिल्हे, यामध्ये फारशा पावसाच्या जोरदार नोंदी होणार नाहीत. हा पाऊस हलका ते मध्यम निश्चित होईल. क्वचित ठिकाणी चांगला पाऊस सुद्धा होईल. परंतु मित्रांनो, या सर्व ऍक्टिव्हिटीज ह्या 24 तारखेपर्यंत चालू राहणार आहेत. त्यानंतर या काही अंशी पुन्हा बंद होणार आहेत. आणि मित्रांनो, पुढं जुलैमध्ये साधारणतः 27-28 ते 4 ऑगस्ट पर्यंत राज्यासह देशात कशा पद्धतीचे हवामान असेल आणि कशा पद्धतीच्या सिस्टीम बंगालच्या उपसागरात डेव्हलप होतील, त्याची माहिती आपण घेणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्र परिवार यामध्ये जोडा. मी राजीव उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड. मित्रांनो, हा इंडो पॅसिफिक महासागर दिसत आहे आणि तुम्हाला मी सातत्याने सांगितलं, इंडो पॅसिफिक महासागर हा मित्रांनो आपल्या मान्सून सिस्टीमवर परिणाम करणारा खूप मोठा घटक आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक साधारणतः 2-3 तारखेला लो प्रेशर सिस्टीम दिसत आहे. नवे नवे ते टायफून त्याचं होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा अतिपूर्वेकडे या भागात आहे. हे मित्रांनो दक्षिण चीन समुद्र आहे. पाठीमागे ज्या पद्धतीनं बाबी नावाच्या टायफूनने आपला काही प्रमाणात बाष्प पुरवठा चोरून घेऊन गेला, अगदी त्या पद्धतीने पुन्हा एकदा होते की काय हे आपल्याला पाहावे लागेल. निश्चित मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या बंगालच्या उपसागरातनं बाष्प या सिस्टीमकडे खेचताना परत एकदा दिसणार आहे. पुन्हा एकदा आपलं बाष्प चोरी जातं की काय अशी शंका तयार झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जो बंगालचा उपसागर आहे, बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर सिस्टीम नेमकी मित्रांनो चांगला पाऊस जर आपल्याला पडायचा असेल तर ती विशाखापट्टणम नजीक पडणं तयार होणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या इंटरनल भागात विशेषतः मराठवाड्यात चांगला पाऊस पडेल. परंतु मित्रांनो, या सर्व सिस्टीमकडे जर पाहिलं तर थोडंसं आपण जे सातत्याने सांगितले आहे, यावर्षी ज्याही सिस्टीम बंगालच्या उपसागरात तयार होतील, या बहुतांश सिस्टीम मित्रांनो उत्तर बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळं या सर्व टायफूनच्या कंडिशनमध्ये आपली सिस्टीम कुठं डेव्हलप होईल आणि त्याचा परिणाम परत एकदा कशा पद्धतीने राज्यावर होईल त्याची माहिती आपण थोडक्यात पाहू. मित्रांनो, या ECMWFच्या मॉडेलनुसार कशा पद्धतीने सिस्टीम या 4 तारखेपर्यंत राज्यात म्हणण्यापेक्षा बंगालच्या उपसागरात डेव्हलप होतील ते इथे दाखवलेले पहा. या सिस्टीम ज्या ही सिस्टीमचे ट्रॅक आहेत मित्रांनो. जी लो प्रेशर सिस्टीम आता या नंतर बनणार आहे, अद्याप तर बनलेली नाही, ती संपलेली आहे. ही इंडो गंगे मैदानी प्रदेश हा पूर्ण ही उत्तर बंगालचा उपसागर, ज्याला वायव्य बंगालचा उपसागर सुद्धा म्हटलं जातं, आणि या ठिकाणी सिस्टीम तयार होईल. आणि ही सिस्टीम मित्रांनो परत एकदा त्याचे हे वेगवेगळे मार्ग आपल्याला दाखवलेले. ती जर अति दक्षिणेकडे आली तर निश्चित तिनं दक्षिणेकडे यावं, आणि अति दक्षिणेकडे जर आली तर पुन्हा एकदा राज्यात 28-29 तारखेनंतर ते 4 ऑगस्ट पर्यंत नवे 8 ते 10 ऑगस्ट पर्यंत पावसाची ऍक्टिव्हिटीज वाढतील. परंतु हे सर्व आपल्याला या सिस्टीमवर लक्ष केंद्रित करावं लागेल. सातत्याने या सिस्टीमचा मार्ग पाहावा लागेल. कारण मित्रांनो, कुठलीही लो प्रेशर सिस्टीम किंवा कुठलीही चक्राकार परिस्थिती ही आपल्या हवामान चळवळीचे मित्र श्री गणेश आहे यांनी म्हटल्याप्रमाणे ती एक जिवंत प्रणाली असते. आणि निश्चित बरोबर आहे, या सिस्टीम ही एक जिवंत प्रणाली, तिचा मार्ग ऐन वेळेला सुद्धा बदलू शकतो. त्यामुळे सातत्याने या सिस्टीमवर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल, सातत्याने लक्ष ठेवावे लागेल. या सुमारास इंडो पॅसिफिक महासागरात सुद्धा 2 सिस्टीम कार्यरत असणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील म्हणजे जुलैचा शेवट आणि ऑगस्टचा पहिला आठवडा राज्यात कसा पाऊस असेल हे वेगवेगळ्या 2 मॉडेलवरून आपण समजून घेऊ. मित्रांनो, हे ECMWF चं जगातलं सर्वात टॉपचं मॉडेल हे आहे.
हे एकत्रित अंदाज आपल्याला तुम्हाला इथे दाखवतो. मित्रांनो, ही साधारणतः आजच्या 20 तारखेपासून आहे ते, तर पुढे 4 ऑगस्ट पर्यंत आहे. पण आपण शेवटचे 28 तारीख जुलैची आणि 4 ऑगस्ट गृहीत धरला, तर मित्रांनो या सिस्टीम या ठिकाणी डेव्हलप होताना या मॉडेलने सुद्धा दाखवलेले आहेत आणि याचा ट्रॅक असं दाखवले. या सुमारास मित्रांनो या गुजरातमध्ये सुद्धा चांगला पाऊस असणार आहे. किनारपट्टीवर चांगला पाऊस असणार आहे. आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मित्रांनो, हा महाराष्ट्र जो आहे या भागात परत हलका ते मध्यम पाऊस दाखवलेला. दक्षिणेकडे थोडंसं पावसाचं प्रमाण ECMW जरी मॉडेल असेल तर थोडंसं आपल्याला कमी दर्शवत आहे. उत्तर महाराष्ट्रात पाऊस चांगला असेल या सर्व सिस्टीममुळे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भात पाऊस असेल, परंतु जो आपला दक्षिण मराठवाडा आहे यामध्ये मित्रांनो विशेषतः जालना दक्षिण, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, नांदेड आणि परभणीचा काही भाग, या भागात मित्रांनो पाऊस असेल, नाही असं नाही, पिकांना जीवनदान देणारा पाऊस निश्चित होईल. परंतु फार मोठा पाऊस जो की जलसाठे भरणारा हा मित्रांनो 4 ऑगस्ट पर्यंत तरी 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट पर्यंत तरी राज्यात होताना दिसत नाही. निश्चित घाटावरच्या पावसामुळे पूर्व उतारावरील जलसाठे भरतील, यासारखी उजनी असेल मित्रांनो, त्यानंतर जायकवाडी असेल, या जायकवाडी सारखी धरणं आपल्याला भरताना दिसेल. या मॉडेल तरी आपल्याला थोडंसं चांगल्या पावसाच्या नोंदी होतील असं दाखवलेलं आहे मध्यम या मराठवाड्याच्या भागात. मित्रांनो, GSF आपलं आणखी एक मॉडेल याचं आहे, सॉरी त्याच्या GSFचं एक मॉडेल आहे, त्याची माहिती आपण पाहू. या ठिकाणी एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.